छोटे तमाशे जैसे पानी बताशे हाथों से ना जाने दे। हले हले झरोके चल खोले खुशी के थोड़ी हवा तो आने दे। दबे दबे पाँव जरा चले आओ ये पल मिलेंगे कहाँ। ये जिंदगी है और क्या एक चुटकुला हंस दे जरा खफा खफा क्यों है तू। छोटे छोटे तमाशे जैसे पानी बताशे दहावीचा यो आमचा वर्ग गाणं रचिले बघा. घन घन माला नदी दाटल्या धारा नाही या घामाच्या धारा निघायला लागलेली. ओके केलं ना आम्ही आमंत्रण बघा सुरुवात पायाची भीती वाटते पाय टाका. आम्ही इकडे मला एक मशीन लावून करून बघायला आजकालच्या मशीन दिली बरं. आजकालच्या मशीन साड्या घालून आले त्यावर मशीन तिथे फाटलेली तिथे पाण्यात गेला 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 मुलं जास्त आहे कारण लेडीज कमी म्हाताऱ्या तुम्ही करायला तो स्पीकर मूड मध्ये आला. दहावीतले लहान लहान मुलं जमलेले आहेत, मुलं मुली सगळे 81 बॅच त्याप्रमाणे. आणि आता सगळे जण फक्त 60 मध्ये आहेत. 60 मध्ये असले तरी सगळे तरुण आहेत. अजूनही अभिबी आहे, हम जवान आहे, अजूनही यवनात मी. हा अजूनही यवनात मी आहे. हा म्हातारे कोणाला बोलूच नको. हा हा अजिबात नाही बोलायचं. अगदी आपण म्हातारे थोडे बरोबर. पुष्पा केस गेलेले असले तरी गेलेली केस नाही. हा आमच्या बघा म्हणजे अगदी डोळ्यापर्यंत होत होते. हा पण आता त्याचे केस गेलेले आहेत. हा पण आता केस गेले तरी गेलेली केस नाहीये एवढं खात्रीनं सांगू शकतो संजय बाबतीत. आमच्याकडे सोनार आहे, सोनार आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, एवढे सगळे जमा झालेले आहेत आपल्या ग्रुप मध्ये. थँक्यू. कोणता गेलाय
सर्वप्रथम अभिनव विद्यामंदिर गोडदेव 1981 बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. सर्वांनी आपला वेळ काढून आपल्याला इथे म्हणजे भेट दिली त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आता याच्यामध्ये आपला हा प्रोग्राम जो म्हणजे आर्थिक बळ तर लागतेच. ह्या आर्थिक जरा श्रद्धांजली देऊ ना. आता ह्या आर्थिक बळासाठी ज्या ज्या लोकांनी आपल्याला जो फुलण्या फुलाची पाकळी मदत केलेली आहे त्यांची मी पहिला नाव जाहीर करतो. प्रथम आहे मीना अरविंद बोळस, रुपये 3000. बरोबर आहे? नाही 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 असं नाही. प्रत्येकाला टाळ्या वाजल्याच पाहिजे. बरोबर. पुष्पहास वसंत म्हात्रे, रुपये 1500. पराग मधुकर साखळे, रुपये 1500. धनंजय रोहिदास भोईर, रुपये 1500. महेंद्र गजानन पाटील, रुपये 2000. कैलास रामचंद्र पाटील, रुपये 2000. विलास कमळाकर रखवी, रुपये 1500. भगवान स पाटील, रुपये 1500. शीला बोरी, रुपये 2000. शकिला सातोसकर, रुपये 2000. दीपक कृष्णा पाटील, रुपये 1500. नरेश मो पाटील, रुपये 1500. सुधाकर अ नलावडे, रुपये 1500. पुरुषोत्तम मो कराडकर, रुपये 1500. देवीदास ग पाटील, रुपये 1500. अलका नवले, रुपये 3000. संजय रघुनाथ रेवणकर, रुपये 2000. भरत आत्माराम भोईर, रुपये 2000. रमेश अनंत हेगडे, रुपये 1500. भरत चंद्रकांत लाड, रुपये 1500. ऋषिकेश पाटील, रुपये 2000. अशोक राघव सनवणे, रुपये 2000. राजन बालचंद्र पाटील, रुपये 2000. अशोक लक्ष्मण पाटील, रुपये 1500. भारती प्रभाकर पाटील, रुपये 1500. प्रभाकर जगन्नाथ पाटील, रुपये 1500. नीता देवराव पाटील, रुपये 2000. आणि शेवटी सुधीर म्हात्रे, रुपये 1500. या सर्वांचं आर्थिक बळ आपल्याला मिळाल्यामुळे आजचा हा प्रोग्राम आपण सुसूचित करत आहोत. त्याच्यानंतर प्रत्येकाने याच्यामध्ये काय काय नाही वेगळ्या प्रकारे मदत केलेलीच आहे. त्याच्यामध्ये मी सर्वात जास्त भगवानची महिमा करतोय. भगवाननी भरपूर मेहनत घेतली आणि आपल्याला जी इकडची साईट उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल त्याचे मी खूप आभार मानतो. त्याच्यानंतर भगवानची मुलगी स्नेहल सेजल भगवान पाटील हिच्यातर्फे चिकनचे दिलेले आहे तिने. त्याच्यानंतर भगवान तर्फे आता आपण जी टी शर्ट घातलेली आहे शाळेच्या नावाची याच्यामुळे आपली जी ओळख तयार झाली हे टी शर्ट भगवान तर्फे दिलेली आहे. आणि आपल्या मागचा आता जो बॅनर आहे तो माझी मुलगी धनश्री म्हात्रे तिने दिलेला आहे. त्याचा आपण सगळ्यांचे आपण प्रत्येकाचे म्हणजे पर्सनली आभार तर मानलेलेच आहेत. सगळ्यांचे मिळून एकदा पुन्हा आभार मानू आणि त्याच्याकरता टाळ्या. आता एक दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आमच्या त्यावेळेचं
श्री अशोक राघव सोनावणे जे आता इंजिनियर आहे होते, हे सर्वात वरच्या नंबर आलेल्या साखरेसारख्या एवढ्या लांबून ते इथे आलेत, त्याबद्दल मी त्यांचं खास अभिनंदन करतो. दुसरे डॉक्टर राजन पाटील हे पण इथे आवर्जून हजर राहिले, त्यांचंही मी अभिनंदन करतोय. त्याच्यानंतर आमच्या लेडीज याच्यामध्ये मीना घोडच मला वाटतं टॉपर होती, तिचेही धन्यवाद. आणि बाकी उर्वरित सगळे जे त्या 10वीच्या बॅचला पास झाले त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि नापास झाल्यानंतर पण अभिनंदन. परंतु ते नापास जरी झाले तरी हा प्रोग्रामाला त्यांनी एक म्हणजे हे दिलेले आहे. आता याच्या पुढचा आपला आता मी एक गंभीर विषय आहे. आपल्या जोडीचे जे आपले जे सवंगडी होते, आपल्या जोडीला जे शिकले आणि आपल्याला शिकवणारे जे आपले गुरुजन जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांना आपण आपल्या सर्वांतर्फे आदरांजली वाहूया. त्याकरता सगळ्यांनी 2 मिनिटं उभं राहून त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करू. आणि सवंगडी म्हणजे सर्वप्रथम आपली जी शाळा चालू केली ते आपले आवडते मुख्याध्यापक सदानंद मोकल यांना हे, तसंच आपल्या ढापरेबाई यांना देखील आपण श्रद्धांजली वाहतो. या सर्वांना मिळून आपण एक 2 मिनिटासाठी शांत उभं राहूया आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करू. सर्वप्रथम मी आपले टॉपर अशोक सोनावणे, आता जे म्हणजे इंजिनियर होते, त्यांनी नंतर इंजिनिअरिंग पूर्ण केलं, त्यांचा मी आपली ट्रॉफी देऊन हे करतोय. त्याला ट्रॉफी आपले भगवान पाटील देतील. आपण शपथ कशी घेतो? मी सर्वप्रथम सर्व आपले SSC बॅचचे विद्यार्थी नाही म्हणत, क्लासमेट आहेत आता सर्व, तर सर्वांना मी सार्वजनिक नमस्कार करतो आणि मी माझी ओळख करून देतो. सर्वांचे चेहरे लक्षात आहे पण नावं लक्षात नाही आहे, त्यामुळे थोडंसं मागे पुढे होत आहे. मी माझी ओळख करून देतो. मी अशोक राघव सोनवणे, 10वीला तर टॉपर नाही म्हणता येईल पण पहिला नंबर मिळवला होता. आणि हे सर्व भाग्य तुमच्यामुळेच लाभलं आहे, कारण तुम्ही मला प्रेरणा दिली आणि मला पहिला नंबर यायला म्हणजे एक काय म्हणतात मनातून अशी उभारी दिली. नाहीतर माझ्यासारखा एक आदिवासी खेड्यापाड्यातून आदिवासी खेड्यापाड्यातून येऊन मला मराठी सुद्धा त्यावेळेस बोलता येत नव्हती. तेव्हाचे मी पाहिजे तर 1-2 विनोद सांगतो तुम्हाला की मी जेव्हा आमच्याकडे 19 या शब्दाला 19 बोलतात तेव्हा तुम्ही खदखदून असायचे. दुसरं 65-66 जे आपण बोलतो ते आमच्याकडे तिकडे 65-66 भरायचे, तेव्हाही तुम्ही खदखदून असायचे. आणि ही आठवण मला त्यावेळेची खूप अजूनही म्हणजे स्मरते असं आहे. आणि बरं मी झालं 10वी नंतर मी मिठीबाई कॉलेजला 11वी-12वी केलं. त्याच्यानंतर बघूबाई कॉलेजला केमिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन केलं. मग त्याच्यानंतर मी सुटलो आणि मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे एक 13 नोकऱ्या केल्या. मी शेवटची नोकरी केली हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये आणि प्रोडक्शन क्षेत्रामध्ये मी नोकरीला होतो. मी तिथे शेवटपर्यंत चीफ इंजिनियर इक्विव्हॅलंट असतं किंवा त्याच्यावरची पोस्ट आहे चीफ मॅनेजर. ही डिसिजन मेकिंग की पोझिशन असते सेंट्रल गव्हर्नमेंटची. तर त्याचे ते म्हणजे टॉप मॅनेजमेंट म्हणतात त्याला. टॉप मॅनेजमेंटमध्ये मी होतलो आणि मग तिथे 22मध्ये मी रिटायरमेंट घेतली. 1 वर्ष अगोदर सोडली मी नोकरी आणि मला जायचं होतं राजकारणामध्ये. त्याच्यासाठी मी ते 1 वर्ष अगोदर हे केलं आणि मग मी काँग्रेस पक्षाकडनं आमदारकीसाठी मी प्रयत्न केला. मला त्यांनी महाराष्ट्र राज्याचं एक हे दिलं, राज्य लेवलचं सचिवपद दिलं आणि त्याच्यात मग मी कोशिश तर खूप केली पण मला पक्षाने त्यावेळेस शेवटी तिकीट दिलं नाही.
थोडं लोकल जे पुढारी होते किंवा स्टेट लेवलचे त्यांनी थोडं प्रेशर आणलं इतरांना आणि ते दुसऱ्या एका खासदारच्या मुलाला मिळालं तिकीट आणि मग मी शेवटी अपक्ष राहिलो आणि मग काय आपली बाजी सरळ झाली नाही. त्यामुळे तिथे तो खंड पडला आणि मग आता मी गावी शेती वगैरे आहे, 2 फार्म हाऊस आहेत माझे. मग तिथे मी एक 10 एकरचा एक 12 एकरचा शेतकरी वगैरे मोठे मोठे 100 असं काय नाही त्याच्यात मच्छी पालन वगैरे झाडं वगैरे असे काय काय लावलेले आहेत. नाही तुला माणसं भेटते. त्या पद्धतीने इथपर्यंत मी आता गावावरून आलो आणि पुन्हा गावाला जाऊन पोचलो. आता इथल्या जीवनात काय घडामोडी झाल्या त्या तर राजकारणात बी यायला म्हणजे माझे सासरे काँग्रेसचे 2 वेळा आमदार होते. मग आता ते आमदार असल्यामुळे मग थोडंसं आपल्याला बी त्याच्यामुळे मग सारखं मंत्रालयात फिरायला वगैरे राहायचं आणि माझं ऑफिसही मंत्रालयाला लागूनच जावं होतं. त्यामुळे सारखं तिथे कॉन्टॅक्ट असायचं. मग मला बी ते डोक्यात आलं की आपण शेवटी तरी राजकारणात उतरायचं. त्या पद्धतीने हे केलं आणि मग मला 87ला लग्न झालं. 87ला लग्न झाल्यानंतर मग मला 3 मुली आहेत. मोठी मुलगी गावाला दिलेली आहे नंदुरबारला, MA BEd झालेली आहे ती आणि जावाई डॉक्टर वेटरनरी डॉक्टर आहे. दुसरी वकील आहे, LLB केलेली आहे आणि जावाई MSCB मध्ये अकाउंटंट आहे. आणि तिसरी मुलगी आहे ती नोकरी करत होती, मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण ती परत आता या मागच्या वर्षी सोडून MTech करते आहे आणि म्हणजे शेवटचं सेमिस्टर चालू आहे तिचं आता इंटर्नशिपचं. अशा तऱ्हेने तिचं लग्न राहिलेलं आहे. तुम्ही कोणी माझे रिश्तेदार बनत असाल तर काय हरकत नाही. अशा पद्धतीने माझा प्रवास जीवनाचा प्रवास झाला. आणि जसं मला परागने कॉल केला की असं प्लॅन करतोय आपण, तर मी त्याला एका शब्दावरती हो म्हटलं. मी म्हटलं कसे करून मी येईल, 1 दिवस अगोदर येईल आणि मी अटेंड करेन म्हणून. आणि तुम्हाला सर्वांना भेटून खूप आनंद झाला. चेहरे जरी ओळखीचे आपले नावांमध्ये गोंधळ होत होता, मग नावांचं सोडून द्या पण चेहऱ्याने ओळख नाही. धन्यवाद. पुढचे सन्मानार्थी आपले डॉक्टर राजन पाटील यांनी व्यासपीठावर यावं. त्यांचा सत्कार आपले अशोक सोनावणे करतील. हॅलो, अरे सांग सगळे इकडं. मी डॉक्टर राजन भास्करराव पाटील, हा बोला बोला. विनोद शाळेतून 80-81 बॅचमधून उत्तीर्ण झाल्यानंतर कॉमर्स कॉलेज अंधेरी इथे 11वी-12वी केली. त्याच्यानंतर मेडिकल शिक्षणासाठी लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय सायन इकडनं MBBS पदवी करून 1989 साली सायन इथे पहिला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. त्यानंतर भाईंदरला 1991 साली मुर्दा गाव इकडे गेलं आणि नंतर मग हरिगाव भाईंदर इथे वैद्यकीय व्यवस्थापन. आणि सध्या मी रिटायरमेंट घेतलेली समजा. आणि फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये माझं लग्न 1995 साली झालं. म्हणजे मिसेस ती पण डॉक्टरच आहे, डॉक्टर सुनीता पाटील, ती गायनेकोलॉजिस्ट आहे. आणि मला 2 मुली आहेत. एक मोठी मुलगी US मध्ये डॉक्टर स्मितल राजन पाटील, हे सायंटिस्ट रिसर्च म्हणून तिथे कार्यरत आहे. दुसरी मुलगी ती अजून 12वीमध्ये आहे. त्या दोघांमध्ये अंतर आहे पूर्ण 11 वर्षाचं अंतर आहे आणि दोघांचा जन्मदिवस एकच आहे. अरे वा. आणि ती आता 12वी शिकते आणि तिने याच्यामध्ये डॉन बॉस्को स्कूल इथे तिकडे आहे, डॉन बॉस्को कॉलेज बोरली इथे सुद्धा ती शिक्षण घेते. पण सर्वांना भेटून मला खूप आनंद झालेला आहे.
आणि आपण एवढ्या वर्षानंतर एकत्र आलो आणि सगळ्यांनी आवर्जून वेळ दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. मीना बोडस. मीना बोडसचा सत्कार मला वाटतं शकीला चांगला होईल. शकीला तुम्ही व्यासपीठावर यावं. 1981 मध्ये आपण सगळे 10वीच्या वर्गात होतो आणि 81 मध्ये 10वी झाल्यानंतर BCom झाले वसई कॉलेजमधनंच. 86ला मी BCom झाले. त्याच्यानंतर 1987 ते 2020 म्हणजे जवळजवळ 33 वर्ष मी इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी बॉम्बे सबर्बन इलेक्ट्रिक सप्लाय म्हणजे त्याच्यानंतर ती रिलायन्स एनर्जीमध्ये गेले, मग अदानी इलेक्ट्रिसिटी, अशी 33 वर्ष मी सर्व्हिस केली. आणि आता मी 20 साली लवकर नोकरी सोडली. ॲक्च्युली रिटायर नाही झाले, 4 वर्ष लवकर नोकरी सोडली. फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये एक मुलगी आहे, तिने MCom केलं आहे आणि आता ती जॉब करते, लग्नही झाले, बोरिवलीत राहते. एवढंच माझं छोटंसं ते आहे. सत्कारमूर्ती शिला. शिला म्हणजे आमचा मॉनिटर. शिलाचा बॉस. आता शिलाचा मी सत्कार करण्यासाठी नीताला बोलवतो. शिला ही आमच्या वर्गामध्ये मॉनिटर म्हणून होती आणि सगळ्यांवरती तिचा धाक असायचा. 80 साली माझं लग्न झालं, 9वी पास होऊन. 81 आहे तो पट्टा 24/4/80. 2 मुली, 1 मुलगा. छोटी मुलगी लॉयर आहे, एक मोठी मुलगी पेनकर पाड्यात दिली, छोटी विरारला, 1 मुलगा. आणि घर सांभाळते मी सर्व. आणि कंत्राट घेते, जेवणाचा ऑर्डर घेते, आलवडी, मिरवडी, सर्व चिकन मटन नाही सगळं ऑलराऊंड. आलू कोण मूर्ती आपली भारती पाटील. भारतीचा सत्कार मी मीनातर्फे करायला सांगतोय. स्माइल. इथे स्माइल करा, थोडी स्माइल करा. माझं नाव भारती प्रभाकर पाटील. मी शाळा सोडल्यानंतर 2 वर्षात माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर नंतरचा प्रवास माहितीच आहे. मी गृहिणी आहे, जॉब वगैरे केला नाही आणि मला 2 मुलं आहेत आणि दोन्ही मुलं जॉबच करतात. एक स्टेट बँकेत मॅनेजर आहे आणि एक दुसरं तो पण दोन्ही इंजिनियर झाले, एक MBA पण केले. शिक्षण पण दोघांचं चांगलं झालं आहे आणि जॉब पण दोघांचे चांगले आहेत. आणि एवढं आपले म्हणजे सर्व मित्र आहे आमचे, डोंगर बांधर खाली सर्व रोज भेटतो आम्ही. असं काही नवीनच नाही भेटलो नाही, थोडेसेच आहेत त्यात कधीतरी आता भेटले. आणि सर्वांनी म्हणजे आम्ही 10वी पण नाक होत लोक आम्हाला बोलवून आमचा सन्मान केला आणि सर्व आम्ही एकत्र राहून आज म्हणजे एवढे सर्व भगवान सर्व आहेत, सर्वांची नावं नाही घेऊ शकत, पण त्यांनी खूप मेहनत करून आणि सर्व एकत्र सर्व गेट टुगेदर आता चालले. त्याच्यात असं म्हणजे खूप मला आनंद झाला. पुढची सत्कार मूर्ती नीता. नीताचा सत्कार मी शशिकला करतोय, करायला सांगतो. शशिकला द्यावं. शकीला. तू पण सगळे लोक बोलतो. मी नीता हरिश्चंद्र भोईर. SNC नंतर 1 वर्ष घरात राहिली आणि 83 साली माझं लग्न झालं. लग्नानंतर काय मी घरातच गृहिणी बनून तर मला 2 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे. 1 मुलीचं लग्न झालेलं आहे, तिने फार्मसी केलेली आणि दुसरी 12वी आहे आणि मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे. पण आमचा धंदा असल्यामुळे हॉटेल असल्यामुळे तो हॉटेलवरच असतो. आणि तुम्ही सगळे भेटले, तुम्ही आम्हाला फोन केला, बरं वाटलं, बरं भेटायला भेटेल म्हणून मी आले. सगळं म्हणजे असं तुम्ही सगळं अरेंजमेंट केले, जरा बरं वाटलं. एवढं बोलून मी शकीला सातोचकर यांनी व्यासपीठावर यावे. तिचा सत्कार मी शिलातर्फे करत आहे. माझं नाव प्रणोती यमोद लोटलीकर. मी कांदिवलीला राहते. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगी आणि मुलगा. आणि मुलीचं लग्न होऊन ती गोव्याला आहे, बडगावला. आणि विष्णू त्याचं नाव माहिती झालं आहे पण आहे माझ्याकडे.
आणि त्याला एक मुलगी नात. बस. पुढची सत्कार मूर्ती कैलास पाटील. वाटेल हसला असं चंद्र पाटील 81 झाली, SSC झालो, नापास झालो, परत ऑक्टोबरला बसलो, पण पास झालो, धक्का मारून पास झालो. आता हा एवढा 45 वर्षांनी एवढा हा मोठा सगळ्यांना जमा करायचा नेता बिचारे भिवंडीवरून आले, कोण कुठून आता अशोक आमचा इथं पुण्यात धुळेवरून आला. खरोखर धन्यवाद, खरोखर तुमच्याचे धन्यवाद. राजन आला, वेळात वेळ करून आले आणि 45 वर्षांनी आपण पुढे हरवलेलो कुठल्या मेल्यामध्ये, त्या मेल्यामधून एकत्र केलं या पुष्पासने, त्या परागने, खरोखर या 2-4 पोरांनी मेहनत करून जवळ केलं. भगवान तर काय भगवान आहे, खरोखर त्यांचं बोलावं तेवढी तारीफ करायची तेवढी कमी आहे. किती वेळा झाडावर चढवा. तुला शेवग्याच्या झाडावर चढवलं, बाकी काय शेवग्याच्या झाडावर. पण माझं वैयक्तिक म्हणजे मी पास झालो, मग ITI केली 80-81ला JV पटेल एलपिस्टनला, मग जे RNC रिचर्स अँड कुडास बायकऱ्याला अप्रेंटिसशिप केली, मग रिक्षा चालवली, मग 2-4 बिल्डिंग बांधल्या, 90ला लग्न झालं, बिअर बार चालवला, बायकोला 3 वेळा हॅट्रिक मारून निवडून आली महापालिकेत. हे महत्वाचं, 3 वेळा हॅट्रिक मारून निवडून आणली. ही माझी मेहनत आता चालली आहे. देवाची पण 2-3 मुलं आहेत, एक मुलगा आहे, 2 मुलं आहेत, एक मुलगा पालिकेत, एक मुलगी इंजिनियर झालेली आहे, एका मुलाचं लग्न झालेलं आहे. बाकी सर्व एकत्र आला, आनंद. धन्यवाद. मूर्ती आपला संजय रेवणकर अतरंगी. नाव दिसलं पाहिजे, हात का संजय रेवणकर झाल्यानंतर मी 4 वर्ष माझ्या मावशीच्या घरी म्हणजे मावस भावाकडे काम शिकलो जेवलेचं, आणि तिकडनं आल्यावरती मी मुंबईला जेली वर्कशॉप उघडलं. त्यानंतर लग्न झालो आणि मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी ॲडव्होकेट आहे आणि मुलगा शिकतोय, आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा प्रोग्राम करतो. धन्यवाद, खूप आनंद झाला. रमेश हेगडे. रमेश हेगडेंचा सत्कार मी महेंद्र पाटलांतर्फे करतो. महेंद्र पाटलांनी यावं. काय बोला. मी रमेश अनंत हेगडे, अभिनव विद्या मंदिर 80-81चा पास झाल्यानंतर मी कॉलेज ग्रँड रोडला गेलो. त्यानंतर माझं कामामध्ये म्हटलं तर बिझनेस लाईन, पेपरची लाईन केली, त्यानंतर सेल्समॅनची कामं केली, काही अशी छोटी मोठी कामं म्हटलं तर खूप केली. आणि त्याच्यानंतर मी आता मला एक मुलगा आहे, तो त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे. तर आता म्हटलं तर किचन गार्डन झुला आहे, एवढं सांगून मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सोहळ्याला मला पुष्पास यांनी मला पहिला फोन केला की असं असं पराग आपल्याला हे करतोय, तर तुझं काय म्हणणं आहे. तर मी बोललो मला पाय दुखतात, मी येऊ शकत नाही. तरी पण तो म्हणाला तू नुसतं येऊन बस तरी चालेल. एवढे मला त्यांनी या सोहळ्याला मदत केली. आणि याच्यामध्ये भगवाननी पण माझं नाव म्हणजे आर्थिक मदत म्हणून त्यांनी हे केलं. मी पुष्पासला विचारलं मी टाकेन नंतर, पुष्पास बोलला नाही तुझं भगवाननी पैसे टाकलेले. आज त्यांनी मला सहकार्य केलं. एवढे सगळ्यांचे मी आभार. अशोक पाटील. अशोक पाटलांचा सत्कार मी पराग साखरेंतर्फे करतोय. हॅलो, मी अशोक लक्ष्मण पाटील. 1981 मध्ये 10वी पास झाल्यानंतर मी TB वसई इथे 2 वर्ष 12वी केली, आणि त्यानंतर मी वर्तक कॉलेजला BCom ची पदवी घेऊन अभिनव विद्या मंदिर आपल्या शाळेमध्येच वेरेकरमध्ये 33 वर्ष काम करून 2 वर्षापूर्वी रिटायर झालेला आहे. मला एक मुलगी आहे, ती आर्किटेक्ट आहे. एवढी पण. आणि आपण हे सगळे जमल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. थँक्यू. मूर्ती महेंद्र पाटील यांचा सत्कार मी देवीदास पाटलांतर्फे करतो. दोघांनी स्टेजवरती यावं. मी महेंद्र गजानन पाटील. मी SSC बॅच 1980-81 चा विद्यार्थी.
तर मला जास्त काय बोलायचं नाही, जे काय आहे ते सगळ्यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे मी त्या सगळ्यांचा आभार. सरकारवरती हारेगावचे नाट्य सम्राट सुधाकर नलावडेंचा सत्कार मी राजन पाटील तर्फे करतो. राजन पाटील आपण यावे. एक स्वागत. नमस्कार. 1981 बॅच सगळे विद्यार्थी आपण विद्यार्थी जमलो. प्रथम पराग साखळे कुठे आमचे धन्यवाद. भगवान दादा, कैलास पाटील, मेन पुष्पहास हसले हसला, ठीक आहे, धन्यवाद. अशोक सोनावणे माझा मित्र, राजन पाटील आणि बाकी सगळे मित्र. पण अशोक पाटीलचा धन्यवाद काय बोलतो की तो धुळ्यावरून आला. अशोक सोनावणे सॉरी. आणि राजन पाटील पण येणार नव्हते, पण ते वेळात वेळ काढून आले. बाकी सगळ्या विद्यार्थ्यांनी मैत्रिणी सगळे आले, माझे मित्र सगळे जमा झाले, खूप बरं वाटलं. आणि ह्याचं श्रेय खरंच पराग साखळे, हे पुन्हा बोलतो, पराग साखळे, भगवान दादा, पुष्पास म्हात्रे, कैलास पाटील, शिलाताई. सुरुवातीला मी पण होतो, पण मी नंतर काही कारणास्तव थोडंसं बाहेर झालो. बरोबर ना दादा? ओके. तर माझा परिचय असं की माझं वर्कशॉप होतं, पण बीजेपी गव्हर्नमेंट आल्याने माझं वर्कशॉप बंद झालं. नाही सांगतो, कारण सांगतो ऐका. कारण उज्ज्वला योजना आली, ऐका ना, उज्ज्वला योजना आली आणि शेगडी सगळीकडे पोचल्या. त्यामुळे आमची बर्नर लाईन, निपल लाईन ही बंद झाली. 25 वर्ष मी वर्कशॉप चालवला. त्याच्यानंतर मग मी काय बोलतात ना आपण की कंपनीच बंद झाली, थोडा प्रॉब्लेम झाला. नंतर मी प्रॉपर्टी लाईनमध्ये झालो. नंतर मुलाचं शिक्षण झालं. तो आज सायकोलॉजी प्रोफेसर आहे, आपल्या अभिनवमध्येच आहे, ज्युनियर कॉलेजला शिकवतो. आणि मला 2 छंद आहे, क्रिकेट आणि नाटक. बाकी सगळ्या मित्रांचे आभार, धन्यवाद. स्वागत असं बोलतोय की 1983 साली आम्ही एकांकिका केलेली अवतार, त्याच्यात मला अभिनयाचं प्राइज मिळालं आणि नवाकाळमध्ये पण नाव आलेलं. आणि त्यावेळी आमच्या स्टेजवर चित्रपट अभिनेते गोविंद आहुजा ते सुद्धा आमच्या जोडीला होते. त्यांची पण एकांकिका होती, त्याचं नाव होतं भेट सिंधुगुड. त्याला अभिनयाचं प्राइज मिळाला, त्याच्या एकांकीला नंबर मिळाला नाही, आमच्या एकांकीला नंबर मिळाला आणि अवतार. तर अवतारचा एक संवाद मी बोलतोय आणि याचं श्रेय माझे गुरुवर्य जगतकुमार पाटील यांना. बोलून दाखव. सीन असा आहे की आदिवासी गोंड समाजामधील एक कथा आहे, त्याच्यामध्ये पाटील हा सगळ्यांच्यावर अत्याचार करत असतो, सगळ्यांच्यावर अत्याचार करत असतो. आणि माझ्या घरादाराला म्हणजे मुलं वगैरे सगळे जाऊन तो टाकतो. आणि माझा आजा असतो, तो आवाज देतो मला की कोणतरी बसा रे प्लीज, कोणतरी बस. काय नको बसू, एक मिनिट असा बसला असतो. बोलतो अरे इस्रू कुठे आहे? मी इस्रू कुठे आहे? काय झालं रे माझ्या आजा? काय माझ्या बाईक सरून गेलो तरी बेस, पण मी नाही जाणार पोटला गडो. काय पायामध्ये हात जाऊन या, हातामध्ये हात घेऊन या, अंगामध्ये त्याव घेऊन या. तुमच्यासाठी घेऊन आलोय मी यागी चावता. धन्यवाद. यांचा सत्कार मी नरेश पाटलांतर्फे करतो. दोघांनाही आपल्या स्टेजवरती. अरे थोडक्यात बोलत देवदास गंगाधर पाटील 81-72 विद्यार्थी. 10वी नंतर अभिनवमध्ये 11वी-12वी केला आणि मी महानगरपालिकेत कामाला आहे. मला 2 मुलं आहेत. धनंजय भोईर यांचा सत्कार मी दीपक पाटील तर्फे करतो. दीपक आपण पण यावे इथे.
एक मिनिट हा. मी धनंजय रोहिदास भोई 1981 अभिनव विद्यामध्ये कोरदेव इकडचा विद्यार्थी. 11वी 12वी सुद्धा माझं अभिनवमधूनच झालं आणि डिग्रीचं शिक्षण वर्तक कॉलेजमध्ये आहे. मला एक मुलगी आहे, BSc IT आहे आणि IT फील्डमध्ये जॉब करते आणि तिला ते एक कन्यारत्नही झालं, आपला पुत्र झालेला आहे 3 महिने झाले त्याला. बघितलं आमचं बघा. आणि मुलगा आहे आता 13वीला, तो कॉमर्स IT ला आहे आणि ठाकर कॉलेजला शिकतोय. धन्यवाद. ते धावत येतो बोलले पण सगळ्यांच्या शेवटी आले. सर्व अभिनव विद्या मंदिर 1981 10वीचे बॅच यांचं आपलं स्नेह संमेलनामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज खरोखर खूप आनंद होत आहे. आज मी 6वी पासून अभिनव विद्या मंदिरमध्ये शिकत होतो. भाईंदरपाड्यामध्ये शाळा नव्हती, ठाण्याला शाळा होती. तर माझ्या मावशीच्या मुलाकडे प्रफुल्ल पाटील, आपल्या माहीत असेल तुम्हाला, ती माझी मावशी, त्यांच्याकडे मी राहून शिक्षणासाठी भाईंदर येथे गेलो आणि आज सर्व तुमचं मित्र मैत्रिणी जवळीक झाले. तर 1981 बॅचची खरोखर आनंद होतोय. म्हणजे या परिवारातनं आणि या मित्र परिवारातनं एवढं शिकलोय, खूप काही शिकलोय. 10वी शिकलो, नंतर 12वीची अभिनवची पहिली बॅच 1987ला वसई कॉलेजला ग्रॅज्युएशन केलं आणि नंतर पुढील कार्यक्रम म्हणजे शिक्षण झाल्यानंतर आमचा स्वतःचा रेती विटांचा व्यवसाय, त्या व्यवसायातनं मी व्यवसाय करत राहिलो. 1991ला लग्न झालं आणि आज मला 2 मुलगे आणि 1 मुलगी. एका मुलाचं यावर्षीच लग्न झालं. तुम्हा सर्वांना आमंत्रण नसेल गेलं, थोड्या लोकांना गेलेलं, मिस करतो आणि माफी मागतो खरोखर. आणि 1 मुलगा आता म्युझिशियन आहे, मुलगी शिकले, ग्रॅज्युएट झाले, असा परिवार आहे. आणि आता हा माझा एरिया म्हणजे हा पुतण्याचाच माझं फार्म हाऊस आहे, आमच्याच जागेमध्ये आहे. आणि आता पण माझा प्रॉपर्टीचा व्यवसाय आहे, बिल्डिंग मटेरियल नंतर प्रॉपर्टीचा व्यवसाय आहे. आणि खरोखर खूप आनंद होतो की शिक्षण घेतल्यानंतर आज माणसं कशी जोडली जातात, पुढे कशी बिझनेसमध्ये करतात. आणि खरोखर तुम्हा सर्वांना भेटून खूप आनंद होतोय. धन्यवाद. सांगतोय भगवान पाटील आले मी. आज आम्ही भगवान पाटीलच्या प्रणेतून 40+ क्रिकेट 22 गावाचे आम्ही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहोत. आता पण क्रिकेट खेळतोय 60व्या वर्षी. 40+ क्रिकेटने एक जोडलेलो आहोत. त्याबद्दल भगवान पाटीलचे पण खूप धन्यवाद आणि खरोखर धन्यवाद. इथे जमलेल्या आपल्या अभिनव 81च्या बॅचचे सगळे विद्यार्थी, माझे विद्यार्थी, आणि आज जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केला भगवान पाटील आणि पुष्पास, कैलास आणि पराग यांच्या मदतीने सगळं झालेलं आहे. त्याच्याने आपण सगळे एकत्र जमलोय आणि एकत्र आज ओळख झाले. आणि सगळे अशोक सोनवणे, राजन पाटील सारखे आले तिकडे जमलेत. नीता आमची आली, मावशीची मुलगी आमच्या शिला आमची आहे, ती पण भाटकी, शकीला वेगळ्या आल्या, सगळे विना आले. पण एकत्र येऊन बरं वाटलं. आजचे प्रोग्राम झालेच पाहिजे याच्यासारखे. तर आता आपले या वयात असे प्रोग्राम होणं जरूर आहे. आणि याच्या पुढे माझा एक मुलगा आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, गेल्या मार्चला झालेलं आहे, 6 मार्चला. आणि तो मुलगी आहे, ती MSc IT करून आहे, आता झालंय ती. म्हात्रे, सुधीर म्हात्रेचा सत्कार पराग सगळे. थोडी स्माइल पण ठेवा जरा. माझं नाव सुधीर रामचंद्र म्हात्रे. 80 ते 81च्या बॅचमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. तसंच माझं 1986ला लग्न झालं. सर्वप्रथम आपल्या क्लासमध्ये पहिलं लग्न माझं झालं. आणि मला 2 मुलं आहेत. एक मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे, दुसरा मुलगा MSc IT. एकाचं लग्न झालंय. मला छोटीशी नात आहे.
त्या पलीकडे माझं म्हणजे शिक्षण झाल्यानंतर मी कॉलेज फक्त वर्तकला 11वीपर्यंत केलं. त्याच्यानंतर मी फिल्म सिटीमध्ये थोडा गेलो. फिल्म सिटीमध्ये भैरवसिंग शेखावतचा मुलाशी माझं कॉन्टॅक्ट झालं. त्याच्याने मी मारवाडी पिक्चर केलं. पण तो मी अर्धवट सोडला कारण की मला तिकडचं बॅकग्राऊंड सगळं अलग वाटलं. त्याच्यामुळे मला ते पसंत पडलं नाही, मग मी अर्धवट सोडला. त्याच्यानंतर मी स्वतःच्या बिझनेसमध्ये बसलो. मग माझा आता थोडासा वॉटर सप्लायचा बिझनेस आहे. त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. सगळ्यांचे आता एवढे 2 शब्द बोलून कोण आहेत ना पुरी करू यांची नमस्कार, पराग बोलकर साखळे. 81 बॅचमध्ये आम्ही टॉपर नाही पण 7वी आणि 8वा नंबर, पुष्पाचा 8वा माझा 7वा नंबर असे म्हणजे 50% 7वा नंबर मिळत होता तेव्हा. हा 50% 50.2 आणि तो 50.-2 अशा व्यवस्थित 7वा 8वा नंबर मिळत होता. दोघेही सायकलवर गेलेलो रिझल्ट घ्यायला अगदी. आणि त्याच्यानंतर रिझल्ट घेऊन आल्यानंतर दादरला पेढी घ्यायला म्हणजे पणशीकरची पेढी घ्यायला एवढ्या आम्ही सायकलवर नाही पण ट्रेन मधून. तेव्हा पुष्पास माझ्या जोडीला आहे. 1 मिनिट, येताना सायकलवरून पडले म्हणून जरा दात तुटला का? नाही ना, तो नंतर तुटलाय. नंतर तो बाहेर आलाय. आणि माझी जीवनकथा म्हणजे तुमच्यासारखी नाही आहे, थोडी हे आहे. आणि मी तेव्हा वर्गात म्हणजे 150 पैकी 133 गणितात मिळवलेलं म्हणून मला बोर्डावरती नाव आलेलं होतं. 51 रुपयाचं बक्षीस मोकल सरांच्या हातून मिळालेलं होतं. मोकल सरांच्या हातून बक्षीस मिळणं आणि बोर्डावर नाव असणं वर्गामध्ये म्हणजे सगळ्या विषयामध्ये पहिला म्हणून माझा आलेला. म्हणजे गणितात मी पहिला आलो पण आयुष्याच्या गणितात मागे लागलो फक्त. ते एक माझं हे आहे, दुर्दैव आहे. त्याच्यानंतर मी 82ला निर्मला राहायला गेलो. भाईंदर सोडला, निर्मल राहायला गेलो. तिकडून कॉलेजमध्ये नापास झाल्यावरती वडिलांनी काढून टाकला. 11वीलाच नापास झालो. न्यू स्कूल काढलेला होतो. 11वीला नापास झालो. मग त्यानंतर वडिलांनी काढून टाकलं. पुढचं शिक्षण खूप जड असेल म्हणून वडिलांनी काढून टाकलं. हरकत नाही. त्याच्यानंतर मग कारखान्यात कामाला लागलो जेणेकरून शिकता येईल. आणि कारखान्यात लागलो आणि मग 91 मध्ये कारखाना टाकला. म्हणजे 91 लग्न पण झालं आणि 90 मध्ये कारखाना टाकलेला होता. हा साधा दोन्ही एका वेळी त्या सुरू झालेल्या होत्या गोष्टी. आणि आता कारखाना वसईला आहे. 4 माणसं काम करतात बाकी. आणि बाकी मुलं हा प्रकार नाही आहे. आम्ही नवरा बायको दोघे जण आणि आई आहे. आई 81 वर्षाची आहे. बघितलं ते छोट्याशा घरामध्ये राहतोय. सगळ्यांची मोठी मोठी घरं असताना माझं छोटं घर होतं. त्यामुळे थोडं त्या आयुष्यात मी खूप गणितात मागे राहिलो. आयुष्याच्या गणितात खूप मागे राहिलो. तेवढं बघतो. घर मोठा असण्यापेक्षा मन मोठं. नाही हे सगळं खूप हे आहे. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला. 2 वर्षापूर्वी आपण या ग्रुप जमवलेला होता. म्हणजे ग्रुप जमवला त्याचं कारण पण असं झालं, एक अचानक मला अशोक सोनावणेचा नंबर मिळाला. आणि तो त्या दिवशी त्याला फोन केलेला होता. की फोन केला आणि त्याला मी सांगितलं, म्हटलं तुला जर का फोन तुला ओळखायचं असेल तर 42 वर्ष मागे जावं लागेल. या शब्दात बोललेलं आहे अशोक सोनावणेला. की तुला मला ओळखायचं असेल तर 42 वर्ष मागे जावं लागेल. तो पण तिकडे थोडा हैराण झाला की 42 वर्ष मागे जाऊन असं म्हणत कोण आहे माझा माणूस, कोण आहे मुलगा, असं करून त्याने हे केलं. आणि मग तू ग्रुप जॉईन केला. माझ्याकडे सुधाकरचा नंबर होता, ऋषिकेशचा नंबर होता, पुष्पाचा नंबर होता, भरत लाडचा नंबर होता. एवढे 3-4 नंबर होते. मग शिलाचा नंबर मिळाला. आणि मग आता ह्या 2 महिन्यापूर्वी अचानक सुधीर म्हात्रेचा फोन आला. आणि तिकडे ही सगळी जुळून आली. लक्षात घ्या, थोडक्यात सांगतो. तिकडून सगळे सूत्र हल्ली. मग तिथून मग ते कैलासला फोन केलाय, भगवान दादांना फोन केलाय आणि सगळ्यांना जमा केलं. पुष्पातला जमा केला. म्हटलं मी जमतो येतोय. म्हटलं कैलासकडे भेटूया, काहीतरी करूया. असं करून एकेकांचे नंबर काढले आणि सगळ्यांनी मेहनत घेऊन शाळेतून रजिस्टर काढलं. हे सगळ्या गोष्टी केल्या. आणि आता या सगळ्या गोष्टी आपण कंटिन्यू एकत्र राहायचंय. लक्षात घ्या, मी एका व्यक्तीत त्या दिवशी मीनाला पण बोललो की म्हटलं आता 30 जण आहोत म्हणजे माझ्याकडे 30,000 रुपये जमा आहेत. लक्षात घ्या, काय थोडक्यात कोण अडचणी आली, कोणाला अडचण आली तर माझ्याकडे 30,000 रुपये जमा आहेत. एवढ्या एका वाक्यात बोलतोय की त्याची ताकद खूप मोठी आहे.
30 नाही वेळ म्हटली तर 3 लाख पण आहे त्याची अर्थ त्याची व्हॅल्यू 3 लाख पण आहे आणि 30,000 पण आहे. लक्षात घ्या हे ते एकत्र येण्याचं खूप मोठी शक्ती आहे. लक्षात घ्या एकत्र. आणि ह्या इकडे आपण जे जमतोय ना तिथे काहीच आपल्या एकमेकांचे हेवे दावे नाहीये. हा आपण निस्वार्थी मनाने जमलोय. अगदी निस्वार्थी मनाने. काहीच आपल्यामध्ये एकमेकांमध्ये हेवे दावे नाहीयेत. कोणतेच हे नाहीयेत. आणि ते कोण मोठा आणि कोण छोटा हे पण नाहीये. नाही तर त्याचा नवनशिबाचा भाग आहे तो आपापल्या. हा धन्यवाद. टाळ्या जरा कडकडत येऊ दे. माझं नाव भरत लाड. 1981ची अभिनवची बॅच. 1981चा मी 10वी झालो. त्याच्यानंतर 12वी पण माझा अभिनव मधलाच झालं. त्याच्या पुढचं शिक्षण 1 वर्ष मी वर्तक कॉलेजला केलं. त्याच्यानंतर मी 2002 पर्यंत LIC मध्ये जॉब केला. 2002ला काहीतरी प्रकृतीच्या कारणामुळे मी तो जॉब तिथेच सोडला आणि त्याच्या पुढे मी व्हॉलंटरीली आवर लेडी ऑफ नाझरेथला जॉब केला. मला 1 मुलगा आणि 1 मुलगी. मुलांनी हॉटेल मॅनेजमेंट केलं मुंबईतला. पुढचं शिक्षण त्यांनी न्यूझीलंडला जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आता तो तिथेच जॉबला आहे. आणि मुलींनी सिनेमॅटोग्राफी केलं आणि ती सिरियलच्या शूट वगैरे करते. विलास कुमार अभिनव नंतर स्कूलला 12वी पर्यंत. नंतर वर्तक कॉलेज. नंतर मग ट्रान्सपोर्टचा धंदा चालू केला. ही मुलगा आहे. नातू आहे 5 वर्षाचा. आई आहे 9 वर्षाची. मी दीपक कृष्ण पाटील, राहणार नवगरगाव. आपण सगळे 1980-81 सालचे विद्यार्थी. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि आभार आहे. कारण आपल्याला एकत्र करण्याकरता ज्याने मेहनत घेतली आणि 44 वर्षानंतर आपण इथे भेटलो, हा खरं तर ना आपल्या आयुष्यामधला सर्वात मोठा सोहळा आहे. ही मैत्री जतन करण्यासाठी मैत्री आहे. याच्यासाठी मी परागला पण जेव्हा त्याचा फोन आला तेव्हा हसूच दिलं होतं. म्हटलं पराग मला तुला भेटायचं. दुसरा प्रश्न होता संजय रेवणकर, हा कुठे आहे म्हटलं. त्याच्यामुळे आपण त्याला मला भेटलं. तोही आला. नंतर अशोक सोडावणे, हा काय टॉपर, यानं भेटणं जरुरी होतं. आणि ते आज आपल्या सर्वांच्या सहकार्याने इथे झालेलं आहे. सर्वांचे आभारी. आता माझं शिक्षण पुढे TB कॉलेज वसईला झालं. 12वी फक्त झालेलं आहे. त्याच्या पुढे नाही गेलं. छोटे मोठे व्यवसाय करत आत्ता सध्या मी प्रॉपर्टीचा बिझनेस करतो. माझं लग्न 1998 साली झालं. माझी मिसेस वसई उमेळमान. मला एक मुलगा आहे. सध्या तो अमेरिकेमध्ये आहे 3 वर्षापासून. त्यांनी इथे M.Com करून VFX आणि कॉम्प्युटर डिजिटल डिप्लोमा केला. त्याच्यानंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी तो लॉस एंजलिस कॅलिफोर्नियाला आहे. शिक्षण त्याचं आता पूर्ण झालेलं आहे. या जून महिन्यात पुढची वाटचाल त्याला तिथे नोकरी वगैरे करायचं आहे. काय करायचं त्याचं तो निश्चित करेल. पण सध्या तो तिकडे आहे. धन्यवाद मित्रांनो. आभारी आहे तुमच्या सर्वांचा. तुम्हाला एक आनंदाची गोष्ट बोलतो. आपण 10वीला असताना आपले एक नाटक बसवलेलं सौजन्याची एज्युकेशन. आणि तेव्हा माझं नाव श्री पुष्पहास वसंत म्हात्रे, भाईंदर पश्चिम. अभिनव विद्या मंदिर गोडदेव बॅच 1981. सर्वप्रथम मी आपले जेवढे सवंगडी इकडे जमले त्या सगळ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. जास्त करून अशोक सोनवणे आज एवढ्या लांबून आलेला आहे. डॉक्टर राजननी पण वेळ काढून आले. माझ्या वर्गमैत्रिणी नीता तर फार लांबून आलेली आहे. तुमचे तर खास धन्यवाद. चौघींची फक्त उपस्थिती आहे त्यामुळे थोडं जरा वाईट वाटते कारण मुलं जास्त होत. आता माझं पर्सनल आहे. 10वी मी अभिनवमधनं केली. त्याच्यानंतर 11वी 12वी न्यू इंग्लिशमधनं केली. आर्किटेक्ट व्हायचं माझं फार मोठं स्वप्न होतं कारण माझे दोन्ही मामा आर्किटेक्ट होते. त्यामुळे मी सायन्स घेतलं. पण कर्मधर्म संयोगाने किंवा माझ्या नशिबाने मी मॅथ्समध्ये 3 मार्कासाठी फेल झालो आणि त्याच्यानंतर माझा शिक्षणातला रसच निघून गेला. त्यानंतर 1986 साली
आज जी माझी मिसेस आहे तिच्याबरोबर माझं जमलं गेलं. घरचे स्वतःहून बोलायचे नाहीत, परंतु तिला सांगायचे तू केलंस तर हे करेल. मग ते प्रत्येक वेळी आमचं फिरणं म्हणजे देवळा वगैरे असंच असायचं आणि घरी सांगून जायचो आम्ही, सोडून वगैरे नाही. पण ती प्रत्येक वेळी मला हे करायची, तू शिक्षण कर शिक्षण कर शिक्षण कर. शेवटी मग पुन्हा मी 12वी IPA केलं आणि वर्तक कॉलेजला मी शेवटी BSc केलं. खडतर जीवन होतं खूप. आज मला तुम्हाला तो एक प्रस्ताव ठेवायचा आहे. आपला हा प्रोग्राम पूर्ण झाल्यानंतर उरलेला जे काही पैसे आहेत त्या पैशांमधून आपण आपल्या अभिनव विद्यामंदिर कोण गरजवंत मुलं असेल त्याच्यासाठी आपण मदत करू, असा एक माझा प्रस्ताव आहे. कारण आज मी माझं गुपित तुम्हाला फोडतो. कारण 9वी पासून माझं शिक्षण म्हणजे वडिलांनी बंदच केलं होतं. मी स्वतः वायरिंगची कामं करायचो आणि त्या पैशातून सुद्धा या माझ्या मित्रांना वगैरे मी व्यवस्थित ट्रीट करायचो. म्हणजे वायरिंगचं काम करून मी शिक्षण केलं. त्याच्यानंतर 11वी 12वीला असताना मी पहिली रिक्षा फाटक ते काश्मीरला चालवली आहे. रात्री 2:30 वाजेपर्यंत मी रिक्षा चालवायचो, घरी यायचो, हातपाय धुवायचो, जेवायचो आणि लगेच सकाळी 5:55 गाडी पकडून, तेव्हा मला वाटतं हे सगळे कॉमर्सला होते, विलास, पराग, आणि तेव्हा मी सायन्सला होतो. त्याच्यानंतर माझा आज खडतर प्रवास झाला. शेवटी मी म्हणजे BSc पूर्ण केलं. त्याच्यानंतर माझे भरपूर मी धंदे केले. असं म्हणतात ना, एक नाही धड भारावर चिंध्या, पण सगळ्या चिंध्यांमध्ये मी सक्सेस झालो. घरी कुठलीही कंप्लेंट आली नाही. मी वायरिंगची कामं केली, मी रिक्षा चालवली, माझा ट्रॅव्हल्सचा बिझनेस मी केला, मी कॅटरिंगमध्ये सुद्धा व्यवस्थित बिझनेस केला. कुठल्याही कामाबद्दल माझ्या घरात कोणाची कंप्लेंट आली नाही किंवा तुमच्या मुलाने माझं काम खराब केलं. जेव्हा मीराबाईंदर महानगरपालिकेची पहिली इलेक्शन झाली, कैलासला आठवत असेल कदाचित, त्या इलेक्शनचं एवढं मोठं काम माझी मिसेस म्हणजे माझी अर्धांगिनी प्रियांका भाईंदर वेस्ट ती सांभाळत होती. भाईंदर ईस्ट पूर्ण मी सांभाळलं होतं. टोटल 13 साईट होत्या आणि त्यावेळी माझा भाऊ कॉर्पोरेटर असल्यामुळे अख्खी महानगरपालिका तो हलवायचा. त्याचा सगळा राग हे लोक माझ्यावर काढायचे आणि मला अक्षरशः ब्लॅकलिस्ट मध्ये टाकायचं यांचं प्लॅनिंग होतं. रात्री 9 वाजेपर्यंत मला या लोकांनी वर्क ऑर्डर दिली नव्हती. हातात वर्क ऑर्डर दिल्यावर शिवमूर्ती नाईक म्हणून जे आयुक्त होते त्यांनी मला स्पष्ट झालं, हो म्हात्रे चालले कुठे, थांबा. म्हटलं साहेब काय झालं, एक तर लेट झालाय, मला सगळी तयारी करायची. त्यामुळे नाही तुम्हाला 13 साईटवर काम करायचे. किती? 13. आणि त्या म्हणजे उत्तन पासून चेणापर्यंत. आणि ज्यावेळी तुमचा इलेक्शनचा रिझल्ट लागला त्यावेळी आपला चेणा रोड पूर्ण बंद झाला होता. कारण मोहन पाटीलच्या याच्यामध्ये हे चाललं होतं. रात्री 2 वाजले होते. भाईंदर वेस्टची साईट पूर्ण सगळे क्लोज झाली होती. पण रात्री 2:45 वाजेपर्यंत मी इकडे होतो. आणि ज्यावेळी माझं काम पूर्ण झालं, तुम्ही यकीन नाही करणार, भाईंदरमधल्या सगळ्या कॅटरर्सवाल्यांची भांडी मिळून जवळजवळ 5 ट्रक भांडी गोळा केली होती आम्ही. थोडं मोठं काम मी व्यवस्थितरित्या केलं होतं. कसं असतं की आपलीच माणसं काही आपली वाट लावतात. आता मी नाव घेणार नाही. आपल्या तिकडचे एक तेव्हा सचिव होते. ज्यावेळी त्या शिवमूर्ती नाईकांची प्रायव्हेट तिकडे मिटिंग झाली, त्यांनी सांगितलं की नाही, मुलाला मानलं पाहिजे, काम याने व्यवस्थित केलं. पण आपल्या तिथले जवळचे, आपल्या तुम्हाला माहितीतले पण आहेत, त्यावेळी ते सचिव होते, माजी सचिव, त्यांनी एवढी बदनामी केली माझी की नाही साहेब म्हणे ते आपल्याला जेवण आणायचे ते हॉटेलमधून आणायचे. पण आमचे देखील काही चांगले मित्र तिकडे होते. त्यांनी मला सांगितलं की मात्र असं झालं. साहेब स्वतः बोलले की नाही, पोराला मानलं पाहिजे, त्याला आयत्या वेळी आपण 13 साईट करायला लावल्या. मला वाटलं नव्हतं तो करेल म्हणून, पण त्याने व्यवस्थित काम केलं, व्यवस्थित फूड क्वालिटी होती. पण आपलीच लोक आपली वाट लावतात. धन्यवाद. आर्य सम्राट भगवान पाटील, आता भगवानचा सत्कार देवीदास पाटील. स्माइल करा जरा मस्त. मी भगवान पाटील. 80-81 आमची यशस्वी बॅच, त्यामुळे 43 जण आम्ही होतो. सर्वजण आले, ते आयोजन केले ते पुष्पास पराग यांचं श्रेय आहे. आणि मला त्यांनी इन्व्हॉल्व केला. एक शिला मामी, त्यांनी मला सांगितलं लाटशे कॉन्टॅक्ट कर, तुला ॲड कर. त्याच्यामुळे हे आपण आता केली. कैलासकडे पहिली मीटिंग घेतली, नंतर माझ्याकडे एक मीटिंग घेतली. नाही, हे कार्यक्रम आपण व्यवस्थित सर्वांशी कॉन्टॅक्ट करून आपण केला. आणि आता मी 80-81 ला केले. आमचे वडील त्यावेळी बाहेर घ्यायचे, त्यामुळे वेल सेटिंग होतं, मला काय येत नव्हतं. मी
रिक्षा घेतली, 2 घेतल्या, 3 घेतल्या, नंतर अभिनवमध्ये कॅन्टीन घेतलं, नंतर अभिनवमध्ये 97ला 2 बस टाकल्या, नंतर परत थांबलं, परत 2007ला बिअर शॉप टाकलं, आता परत 2007ला दुसरं बिअर शॉप टाकलं. त्याच्यामुळे मला हे काय नोकरी करायची काय गरज लागली नाही. त्याच्यामुळे हे आपण सर्व एकत्र भेटलो. आता मी बोलायचं झालं तर आगरी कोळी सांस्कृतिक मंडळाचं मी अध्यक्ष आहे, भांडूपासून आणि हे कार्यक्रम मी वर्षाला 8 असे करतो. इथे आमचा गेट टुगेदर असतो नेहमी, दरवर्षी इकडे जातो, 5 गणीला जातो, तिथे 4.5 माणसात आहे. सगळं मॅनेजमेंट आपला नरेश आम्ही करतोय. त्याच्यामुळे ही जबाबदारी मुद्दाम मी घेतली. बरं मी करतो, यांनी गोरावीला केलेला, पण नको गोरा आपण इकडे करू. हे माझ्या मित्राचंच फार्म हाऊस आहे, तर तुम्हाला पैसे पण नाही सांगत, पण आपण त्याला पाकिट देणार आहोत काहीतरी असं फुलाची पाकळी काहीतरी देणार. त्याच्यामुळे जवळचं जवळ होतं, मस्त झालं आयोजन. आणि टायमावरती काय करायचं तर आपण मोबाईलमध्ये स्टोअर करण्यापेक्षा आमच्या गावातला एक आमचाच मित्र आमच्या टीममध्ये खेळतोय, मग त्याला सांगितलं तू सर तुझं काय असेल ते आपण देऊ. म्हणजे आपण मोबाईल याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये सर्व शूट केलं, एक मजा आली ती. आता ही अशी झाली कारण ह्या लोकांनी 12वीचं पण, माझं शिक्षण 11वी 12वी अभिनवलाच मी केलं. 12वीचं पण गेट टुगेदर होता, पण मला काही लोकांनी ऍड केलं नाही. बरीच मंडळी गेलेली, मेन माणसांनाच घेऊन गेलेली, बरीच मंडळी होती. घाबरायचा प्रश्न अजूनपर्यंत मला घाबरतात. मी गेलो का कोण असं हे नाही करत, पण चालेल मान देतात आपल्या इथं. इथे तुम्हाला काही कमी पडू देत नाही. कासरवडली, मोगरपाडा, एक कोलीवाडा, नुसतं एक फोन करायची गरज, काय पण आपल्याला भेटेल. तरी 2-3 मित्रांनी फोन मारले मला, काय पाठवू का तुम्हाला, बरं काय नको, सर्व आम्ही आणले व्यवस्थित आणलं. पण मला इथे आलो तर मला काही रिकामी पाठवत नाही, काहीतरी चालूच असतं माझं. म्हणजे इथे मला माझं खालसा रोडली बोललं तर माझं माहेर घर, सर्वजण बोलतात. माझी घरची पण माझी बायको बोलते. सांग ना 40+ इकडच्या 21 टीम आहेत आमच्या टोटल, आणि इकडच्या 8 आहेत. इकडच्या 8 आहेत. आमच्या मला मान देतात. माझ्यामध्ये वकील आहेत, डॉक्टर आहेत, सर्व राजकारणी लोक आहेत. त्यांच्यापेक्षा मी कमी 12वी शिकलेला आहे, पण मला एवढा मान देतात ना ते लोक खरंच. पण त्या मानापेक्षा 8 वर्ष मी केले, त्या मानापेक्षा मला मला पण खरं म्हणजे मुलाला आता खूप हे होतं, खूप मेहनत घेतली. म्हणजे गाडी सकट सुद्धा प्रत्येक वेळी सारखं फोनवर आमचं चालायचं, ट्रॉफ्या कशा बनवायच्या, काय करायचं. टी शर्टसाठी पण जाऊन आला. त्या दिवशी टी शर्टच्या याच्यात सुद्धा फार तिकडे त्रास झाला, त्याचा मचमच झाली. हा समोरचा लोगो त्यांनी केला नव्हता. त्यावेळी बसून आपला भगवान आणि दीपक दोघांनी तिथे बसून, कारण मला फोनवर सगळं ऐकायला येत होतं. ते खरोखर सांगतो मी, फोन चालू होता त्यामुळे फोनवर मला सगळं ऐकायला येत होतं. तर कसं असतं की सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे. काल दीपक चिडला होता की पुष्पा आपण सगळं एवढं धावपळ करतोय, कोण आपल्याला साधं म्हणजे फोन करून पण हे करत नाही की बाबा काय करायचं, कसं चाललंय, कुठे भेटायचं, कधी निघायचं, काय करायचं, कोणाच्या गाड्या आहेत, कोण गाड्या काढणार आहे, कोणाच्या गाड्या म्हणून कोण येणार आहे. तर माझं आपल्याला सगळ्यांना कळकळीची अशी विनंती आहे की सगळ्यांनी एकमेकांची क्लोज मध्ये राहा, कारण कधी कोणाच्यावर कुठलीही परिस्थिती येते. आणि माझ्या मते नातेवाईकांपेक्षा आहे ना मित्र लवकर धावून जातो. मैत्री हे नातं आहे ना, हे म्हणजे बोलू शकत नाही आपण. तर माझी एवढीच म्हणजे सगळ्यांना विनंती आहे की जे काय हेवे दावे असतील ना, म्हणजे आता समजा मी तर तो कोण काय झालंय आज बघा तो नाहीये इथे, फार वाईट वाटते. नाही शिला खरंच सांगतो तुला, काहीच बोललो नव्हतो आम्ही. नाही कसं माहितीये का, अरे दीपक कसं आहे बघ की सर्व एकजूट राहतील ना, हे बघ ही मूड असते, ही मूड असते. आणि तुम्हाला जर काही व्यक्त व्हायचं असेल ठीक आहे, चूक असेल ना तुम्ही त्याचं निदर्शन आणून द्या. आज रमेशने मला प्रॉब्लेम सांगितला त्याचा, पुष्पा मला चालता येत नाही. तुला रमेश तुला इतक्या जणांच्या गाड्या आहेत, तू फक्त हो बोल, तुला कोणी गाडीत बसून आणेल, तुला चालायचं नाहीये, कैलास आहे जवळ तुझ्या. इव्हन ते सोड, आता वेस्टला आम्ही फक्त कोण भरत, कैलास, विलास आणि मी 3 जण आम्ही वेस्टचे होतो. बरं त्या याला मी खोतला एवढंच बोललो की बाबा तुम्ही जवळजवळ राहता, सगळे एकमेकांना भेटा ना, कॉन्टॅक्ट मध्ये राहा.
ईस्टला बहुतेक तुम्ही म्हणजे 80% तुम्ही ईस्टची लोक आहात. तुमचं तर भेट आता भगवानचा एक फोन आला, मी 5 मिनिटात भगवानच्या घरी हजर होतो. 5 मिनिटात. आम्हाला तुम्हाला आता खोटं वाटेल, माझी सगळी कामं मी बांधला ठेवल्यात. मी स्पष्टपणे सांगितलं माझा 18 तारखेचा प्रोग्राम झाल्यानंतर बाकीचं सगळं, कारण आम्हाला हा प्रोग्राम उत्स्फूर्तपणे करायचा आहे. आता सुद्धा माझे फोन चालू होते, बाबा मी इन्व्हॉल्ड आहे, मी नाही येऊ शकत. कारण कसं ती मैत्री जी आहे ना ती तुम्ही हे करा, कळलं का? आणि कधी आणि याच्या पुढेही सांगतो, कोणालाही कसली मदत लागली एकमेकांना कॉन्टॅक्ट करा. प्रत्येकाचे कुठेतरी वेगवेगळे असे कॉन्टॅक्ट असतात जेणेकरून प्रत्येकाला कुठलंही काम होऊ शकतं. एक उदाहरण देतो मी. माझा अंधेरीच्या परंतु विद्यालयामधला मित्र होता राजेंद्र काटे म्हणून, कलेला नाव मोठ्या पोस्टवर होता. माझ्या मुलीचं फायनलचं मिळत नव्हतं सर्टिफिकेट, मला पटकन आठवलं राजेंद्र काटे. मी नंबर शोधून काढला, त्याला फोन केला, अरे पुष्पा तुझं काम आहे ना, माझ्या मुलीचं काम आहे, आत्ताच्या आत्ताही आहे. आणि अक्षरशः तो तुम्हाला खोटं वाटेल, सिक्युरिटीवाले आज जाऊन देत नव्हते. तो गेटवरती आला आणि त्यांनी सिक्युरिटीवाल्याला दम दिला, अरे तुमने किसको रोका, तुमको मालूम है क्या, मेरा बचपन का दोस्त हो, मेरा भाई आहे. आणि मला घेऊन तो कॅन्टीन मध्ये गेला. दुपारची वेळ होती, साधारण 2-2:30 वाजले होते. मला बोला पुष्पा तू भूकला, तुझी मुलगी तर भुकेलेली असेल. त्यांनी स्वतःहून आम्हाला त्यांच्या कॅन्टीन मध्ये खायला घातलं. वरती गेला, स्वतःच्या टेबलच्या बाजूला बसवलं, सगळ्यांची धावपळ करायला लावली आणि ऍट अ टाइम त्यांनी मला सर्टिफिकेट काढून हातात दिलं त्यांनी. तर कसं आहे की हे कॉन्टॅक्ट कोणाच्या कोणाला कुठेतरी एकमेकाला जॉईन करू शकतात. म्हणून प्रत्येकाने एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहावं एवढीच माझी इच्छा आहे. बरं, दुसरी गोष्ट, जर आम्ही काय चुकून बोललो तर आमच्या मनात कधीच काय नसतं. हे तुम्ही हसण्यावारी घेऊन जा, कोणी मनामध्ये ते लावून घेऊ नका, कारण आता ते मनाला वगैरे लावण्याची वय आपली निघून गेलेली आहे. मी तर म्हणतो आपली अर्धी लाकडं पोचलेली आहेत. बघा सगळे त्याच्यामध्ये सहमत असतील, अर्धी लाकडं तर आपली पोचलेली आहेत. आता जीवनामध्ये काय राहिले आपल्या, प्रत्येक जण आता म्हणजे आजोबा वगैरे झालेले आहेत. मी स्वतः आजोबा झालेलो आहे. माझी नात आता 3 वर्षाची आहे, फक्त केस पांढरे नाही झाले. त्याच्यामुळे सगळ्यांनी एकोपाने राहा. जे काही कोण कसं बोललं असेल ना तर बंगस मध्ये ते निवारण नका, मनाला घेऊन नको. केसरी खास तुला पण सांगतो मी, त्याचं केसरी नाव ठेवलं होतं. काय झालं, ज्या 5वी पासूनच्या आठवणी आहेत ना त्या मला त्याच्यामुळे जरा मला तो हुंकाला. बस, सर्वांचे धन्यवाद ना. आता म्हणजे मला एवढं इंटरेस्टिंग, माझी आई आजार आहे ऍक्च्युअली, तरी पण काय इंटरेस्टिंग काही 5वी पासून मी शाळे होते त्या सर्व मला आठवणीला यायला लागल्या. बायको बोलत होते काय होईल काय, हे सगळं माझ्या आठवणी आहेत. मी इंटरेस्ट घेतला आणि मी सांगितलं नको, आपण इकडे गोराविरा नको, लांब नको, आपण जवळच्या जवळ करू. असं कार्यक्रम तर आपला व्यवस्थित झालायच, पण याच्या पुढे आपण काय जमायचं असेल तर जमूया. असं प्रत्येक वर्षी आता नेहमी आपण करू शकत नाही का, एक दिवस फॅमिली भेटू असं. त्याचा पुढचा कार्यक्रम आपण विथ फॅमिली करूया, सगळ्यांना मान्य असेल करा. आता आणखीन एक कॉन्फिडेंशियल गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आपल्या शाळेचा लोगो आपण अगोदरच उपलब्ध करून घेतला होता, पण माझी कार्यपद्धती वेगळी आहे किंवा आपल्याला ऑफिशियल त्यांचं हे पाहिजे म्हणून आम्ही थांबलो होतो. त्याच्या अगोदरच मी हा सगळं ओके करून ठेवलेला होता. आणि त्याच्यानंतर आपण आपल्या याच्याकडून राजांचा भाऊ, चुलत भाऊ मंगेश, ऍक्च्युअली ते मंगेशचं निमित्त सांगत होते. मी स्वतःच फोन लावला मंगेशला, कारण मंगेश देखील माझा चांगला मित्र आहे. म्हणजे मंगेश अशाची गोष्ट अशी आहे, राजन पण स्वतः त्याच्यात आहे. मंगेशने मग त्या लोकांना सांगितलं, त्या लोकांनी आपल्याला परमिशन दिली आणि हे सर्व आज पुढचं घडते आहे. ओके, थँक्यू. पुढच्या प्रोग्रामला सुरुवात.
हा चालू. अरे पोहल्यामध्ये पोहल्यानंतर किती लोक होते मला सांग. म्हणजे असं मस्ती कर.
थोडं स्लो 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 थांबून 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 कोण दिसतं हा थोडं स्लो स्लो ओके चल मित्रा, बाय 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 बाय. थँक्यू व्हेरी मच संदीप. खूप खूप आभारी आहोत. खूप सुंदर सकाळपासून तू आम्हाला मार्गदर्शन दिलंस आणि तू दिसायला पण हँडसम आहेस आणि खूप मोठा होशील. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू 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 संदीप. हा हा स्लो 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 घ्या स्लो घ्या स्लो घ्या स्लो घ्या थांबा थांबा. हॅलो, मस्त वाटलं, एकदम धमाल आली. अख्खा दिवस मस्त एन्जॉय केला, खूप मजा आली. बाय 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 बाय. हा ऑल द बेस्ट. बाय 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 बाय. हाय हाय हाय. धन्यवाद. आपला मस्त प्रोग्राम झाला. तुमचे फार फार आभारी. आजचा चांगला प्रोग्राम झाला. धन्यवाद तुझ्याबद्दल, तुम्ही जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल. आणि आपले आशिष शेठ यांचे सुद्धा आभारी आहोत आणि आचारी सर्वांचे अभिनंदन. एकदम मस्त एन्जॉय केला सर्वांनी. सर्वांना आय लव्ह यू. मित्रांनो, मैत्रिणींनो, 44 वर्षाची प्रतीक्षा संपली. आज भेटघाट घेऊन खूप आनंद झाला. असंच परत आयुष्यामध्ये भेटूया आपण. गुड लक.